आज काही विहानची तब्येत ठीक नाहीये. पनीरची भाजी रेडी झाली आहे. अरे बघ बहीण आहे म्हणून खोटा रिव्ह्यू देशील. वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यांना विहान कडून व्हेरी गुड मॉर्निंग. तर इकडे माझं मागे बघा ऑफिस पण चालू झालंय आणि आंघोळ वगैरे झाले. आता जस्ट विहान उठलाय आणि आज भोगी आहे तर भोगीच्या भाजीची तयारी पण मम्मीने केली. आता काय आज भोगीची भाजी वगैरे करायची, सुगडे पुजायचे, देवपूजा करायची आणि त्याच्यानंतर ऑफिसचं काम पण करायचंय. आणि विहान आणि इथं भोगीच्या भाजीची तयारी पण झाली. इकडे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये वाटाणे, गाजर, वांग, त्याच्यानंतर बोर, घेवड्याची शेंग आणि ही आमटीची भाजी जी तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. मग त्याची आता वेळ शिजवून घेऊन आपल्याला त्याची आता भाजी बनवायची आहे. आजीचा खेळ चाललाय. वियो काय चाललाय? खेळली गेली गद आजी सोबत. विठ्ठल बघू कसं करता. विठ्ठल 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 जय बाप्पा. विठ्ठल 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 जय बाप्पा. अरे वा, व्हेरी गुड बॉय. व्हेरी गुड बॉय. विठ्ठल 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 जय. विठ्ठल 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 जय बाप्पा. तू कर विठ्ठल विठ्ठल. देवपूजा करायची होती म्हणजे त्याच्या खालचं वगैरे पाटाच्या खालचं सगळं म्हणजे स्वच्छ पुसून घ्यावं. आता संक्रांत आहे त्याच्या निमित्ताने ते पुसायचं होऊन जाईल. पुसून घ्यावं. खूप इथे सामान झालं होतं. झाली पटकन अशी मी देवपूजा केली. त्याच्यानंतर आता मला सुगडे पण पुजायचे आणि इथं छान अशी छोटीशी स्वस्तिकची रांगोळी पण काढली. खूप प्रसन्न वाटतंय आता. आज भोगी आहे तर भोगीच्या दिवशीच आमच्याकडे सुगडं पूजन सुद्धा करतात. भोगीसाठी आपण जी भाजी बनवतो किंवा भाकरी ते सगळं आपल्याला देवाला दाखवायचं असं नैवेद्य. त्याच्यासाठी मी ते एक पाट घेतलाय. इथे थोडीशी कंजेस्टेड जागा आहे कारण की इथं छोटासाच कट्टा आहे. या साईडला इथं देवारा पण आहे म्हणजे चौरंगावर मी देव पुजते आणि या साईडला शेजारी पाटावर आता आपण सुगडाचं पूजन करून घेऊया. त्याच्या बोला चिंगी 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 बाळे. ही बाळ आहे आमच्या. ही छनड आहे. ही चिकू आहे. चिकू चिकू. विहानचा आज मूडच नाही अजिबात. सारखं रडू येते विहान. तुला दात या लागलेत का विहान? टूटू टूटू या लागलेत. हो त्यामुळे दुखतंय तुला. बाळाला माझ्या दुखतंय. ललू येते शाक. हो गो माझी राणी. वाव एवढी छानशी कॅप कुठून आणली तू? एवढी छान छान. वाव लॅबीत वाली कॅप कुठून आणली तू? आज काही विहानची तब्येत ठीक नाहीये. बहुतेक त्याला दात यायला लागले त्यामुळे तो सारखा चिडचिड करतोय. हो दात येतात तुला म्हणून तुला तो. दुपारचा खाऊचा टाइम झाला त्याच्यासाठी इथं मुगाची डाळ लावली मी. डाळ म्हणजे वरण डायरेक्ट कुकरमध्येच टाकलंय. आणि इकडे मस्त अशी पपई कट करून ठेवलीये. खूप मोठ्या मोठ्या पपई होत्या त्यामुळे काही एका वेळेस संपत नाहीये. अखिलेशनं गावावरून मम्मी सोबत पाठवून दिले होते पपई पेरू. क्रेटवर पपई होते त्याच्यामुळे ते खूप मोठ्या मोठ्या साईजच्या होत्या. इथं मार्केटमध्ये विकत घ्यायला गेलं की खूप छोट्या छोट्या भेटतात आणि खूप कॉस्टली भेटतात. मग म्हटलं पपई पण राहिली होती ती पण अशी डब्यामध्ये कापून ठेवली. म्हटलं का हे पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर खूप सारे पेरू पण आहेत आणि ते आता कोण खाणार? विहान खाणार का पेरू? ते पण आता धुवून फ्रीजमध्ये स्वच्छ ठेवून देते. अखिलेश विहानचा छोटा मामा आहे ना वियो. अखिलेश मामा कुठे आहे? संकेत मामा कुठे आहे? विहानला दो टूटू मामा आहे. टूटू एक मामा सागर मामा आणि छोटा मामा अखिलेश मामा. अखिलेश मामाने पपई दिली हो ना पाठवून विहानसाठी. विहान तर खातच नाहीये पपई. आणि विहानची चिडचिड होत असल्यामुळे विहान मला काही ऑफिस पण करू देना काहीच करू देना झालाय. हा विहान अजिबात मला सोडून जायला नको म्हणतो. खूप रडायला लागलाय सारखा सारखा. सारखा म्हणतो मम्मा तूच घे मला.
जस्ट आता ऑफिसचं लॉग आउट केलं आणि उद्या संक्रांत आहे, तुम्हाला तर माहिती आहे. मग संक्रांतीची तयारी पण करायची होती. मेन म्हणजे विहानला दात यायला लागले, त्यामुळे खूप चिडचिड करत होता. त्याच्यासाठी ते दिकमळी पावडर वगैरे भेटते, म्हणजे ती हिरड्यांना लावायसाठी. मग सकाळपासून जाईल काही जायचं झालं नाही, कारण तो रडत पण होता आणि ऑफिस पण होतं. मग आता पटकन ऑफिस झाली की पटकन जाऊन खालून दिकमळी पावडर काढली आणि गळ्यातून एक असं मोती बांधतात, ते लक्ष्मी मोती किंवा काय म्हणतात मला माहित नाही, ते पण मी पटकन जाऊन मेडिकलमधून आणलं. आणि उद्या संक्रांत आहे, त्याच्यासाठी मला मेन म्हणजे तुळशीचं रोप आणायचं होतं तुळशीचं रोप पहिलं, पण आम्ही गावी गेलो होतो तेव्हा ते असं जळून गेलं. मग म्हटलं आता पटकन रोप पण आणावं. 2 दिवस झालं म्हणते आणायचं पण काय आणायचंच होईना झालं होतं, खूप काम आणि इकडे तिकडे ट्रॅव्हलिंग वगैरे झालं, आणायचं होईना. आणि तिथले रोपं पण सगळ्यांनी नेऊन संपली होती. असं छोटंसं एक रोप मला भेटलं, ते मी आणलं. आणि तिथं आणखी खूप सारे रोप होते, मग मन काय राहावे ना म्हणून असं एक असं मोगऱ्यासारखाचा स्मेल आहे आणि एकदम असं छोटंसं आहे, काही जाई जुई असं काहीतरी म्हणतात त्याला, मला पण नक्की माहीत नाही काय म्हणतात. तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा की याला नक्की काय म्हणतात ते. आणि अशा तरी छोट्या छोट्या अशा कळ्या पण आहेत, मी ते घेऊन आले. पटकन फास्टमध्ये जाणे, तर इथं स्कूटी पण नव्हती घरी, म्हणजे हे ऑफिसला घेऊन गेलेत, त्यामुळे मला वॉक करत जावं लागलं. तर मी खूप फास्ट आले, कारण की विहान उठला तर तो खूप रडेल म्हणून पटकन जाऊन आले. आता हे पटकन असे रोपं मी लावून घेते कुंडीमध्ये, म्हणजे सुकणार नाही, कारण की थोडंसं लेट झालं तर लगेच सुकून जातात रोपं. मग पटकन लावून घेते आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी पण करायची आहे. जस्टच रोपं लावून झाली आणि तोपर्यंत विहान उठला. याच्यामध्ये फक्त आता पाणी टाकायचं बाकी आहे. अशी माती पूर्ण मी मोकळी केली आणि मग पटकन त्याच्यामध्ये रोपं लावून घेतली. इथे सगळीकडे सांडली माती, आता ती उचलून घ्यायची. आणि तेवढ्यात विहान उठला, मग मी विहानला घेऊन आले. आणि आता विहान चलो हाय बोलो, सबको हाय बोलो. नाही, मूड नाहीये विहानचा आता. विहान दाखव. मी असे डिके माळी चूर्ण आणलंय आताच मेडिकलमध्ये जाऊन. असं म्हणतात की त्याने हिरड्यांना थोडासा पेन कमी होतो दात बाहेर येण्यासाठी. विहान काय मला ते दाखवूच देत नाहीये तुम्हाला. आणि अशा प्रकारे याच्यामध्ये तो तिलस्मी मोती म्हणून आहे तो आणलाय. कसं दिसतं विहान दाखवू दे. हे असं असतं, हे आपल्याला म्हणजे गळ्यामध्ये बांधायचं आहे. त्याचा बॉडीला आपल्या म्हणजे विहानचा स्पर्श झाला पाहिजे. असं म्हणतात की त्याने थोडासा पेन कमी होतो. आता ते किती खरं आहे माहित नाही, पण त्याला त्रास होऊ नये त्याच्यासाठी म्हटलं काय असेल ते सगळं आणावं. ते आणलं. आणि हे दाखव, हे कोणतं याचं आहे? पुष्कराज ब्रँडचं आहे दिकमळी चूर्ण. तुमचं पण बाळ लहान वगैरे असेल आणि त्याला दात येत असतील, त्रास होत असतील, तर तुम्ही पण हे लावून पहा. आणि तुमच्याकडे दुसरा कोणता उपाय असेल की तुम्हाला माहित असेल की त्याच्यामुळे बाळाला त्रास वगैरे होणार नाही दात येताना, तर तुम्ही मला ते कमेंट करून सांगा. आता जस्टच विहानला हॉस्पिटलमधून नेऊन आणलं. डॉक्टरांना दाखवतो. डॉक्टर बोलले काय नाही, त्याला दात येतात त्याच्यामुळे त्याला त्रास होतोय. मग त्याला पेन किलर वगैरे दिले आणि हिरड्यांना लावायला पण एक जेल दिले. बघू मग आता विहानला त्याने उद्यापर्यंत काय फरक पडतोय का. जर त्रास व्हायला आला तर आणखी पेन किलर वगैरे द्यायला सांगितलंय. आणि त्यानं कमी नाही आलं तर मग त्याला पोटदुखीचं पण औषध दिलंय. मग बघू आता उद्या काय होतंय. जर त्याला नाही कमी झालं दुखायचं तर मग ते दुसरं पण मेडिसिन देऊन बघावं लागेल. तर स्वयंपाकामध्ये काय बनवायचं चाललं होतं. 3-4 दिवस झाले पनीर घरात आणून ठेवलंय, पण काय बनवायचंच झालं नाही. 2 दिवसापूर्वी लोणावळ्याला गेलो, काल नातेवाईकांना भेटायला गेलो, आज सकाळी भोगीची भाजी केली. मग म्हटलं आता संध्याकाळी आज करू पनीर, म्हणजे कारण की उद्या पण संक्रांत आहे, उद्या फिक्स पुरणपोळीच करायची आहे म्हटलं घरी. म्हणून मग आता पनीर करायला लागलोय. त्याची ग्रेव्ही रेडी झालीये. कांदा टोमॅटो आणि काजू आलं लसूण असं मस्तपैकी भाजले तेलात आणि त्याची मग मिक्सरला ग्रेव्ही करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर मग आपण पनीरला फोडणी देणार आहे. आणि विहानसाठी पण मी उपीट बनवलंय, गाजर उपमा बनवलाय, म्हणजे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलीच होती. मी बाकी पण बरंच काही विहानला बनवून खाऊ घालते, पण होतं असं की मला टाइमच भेटत नाही ते सगळं रेकॉर्ड करायला. कारण की रेसिपीचा व्हिडिओ बनवायचं म्हटलं
की त्याला सेपरेट वेळ लागतो, सगळं साहित्य त्याचं काढून घ्यायचं, प्रत्येक तुम्हाला काय टाकलं काय नाही ते दाखवायचं. त्यात विहानचा बॅकग्राऊंडला खूप आवाज असतो, मग ते रेसिपीचा व्हिडिओ व्यवस्थित जात नाही. मग त्याच्यामुळे मग कधी असं होतं की मग राहू द्या रेसिपीचा व्हिडिओ, डेली ब्लॉगच टाकत जाईल असं मी ठरवलंय. मधून अधून रेसिपी पण शेअर करणार आहे, पण जास्त नाही मी करू शकत आहे, कारण की मला ऑफिस पण असतं, विहान, मग वरून व्लॉगिंग, बाहेर पण जातो, घरातलं बघायचं असतं, त्यामुळे एवढं होत नाही. पण जेवढं जमेल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तुम्हाला पण माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट करून सांगत जावा. आणि त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल तरी पण मला नक्की कमेंट करा. इथे पनीरची भाजी रेडी झाली आहे आणि आता त्याच्यामध्ये फक्त क्रीम ऍड करायची. क्रीम तरी काय नाहीये घरी, मग म्हटलं आपल्याकडे जी दुधाची साय असते ती थोडीशी ऍड करू, म्हणजे तशीच टेस्ट लागेल. क्रीम मध्ये दुसरं काय असणार आहे. आणि इकडे मी कढई गरम करायला ठेवली आहे. उद्या संक्रांत आहे, मला काही तिळाची वडी करायची झालीच नाही. आता थोडासा वेळ आहे, 10-15 मिनिटं, म्हणलं पटकन अशी तिळाची वडी करावी म्हणून कढई गरम करायला ठेवली आहे. फक्त तीळ आणि गुळ वापरूनच करणार आहे मी. इथं मी एक छोटासा डबा आहे, त्याच्यामध्ये एवढे तीळ घेतलेत. आपल्याला जेवढे तीळ घेणार आहे ना आपण तेवढंच आपला गुळ पण घ्यायचा आणि त्याचा थोडासा पाक बनवून घेणार आहे आपण. तर मी एवढे तीळ टाकले त्याच्यात. छानसं मंद आचेवरती असं पिंक होईपर्यंत मी आता भाजून घेते. इथे तीळ आपले छानसे भाजून झालेत, आता ते आपण काढू. आणि इकडे माझा गुळ पण चिरून झालाय. जेवढे तीळ घेतले होते तेवढाच मी गुळ पण घेतलाय. मी 2 वर्षापूर्वी तिळाची वडी बनवली होती, बघू आज आता कशी होतीये. इथे मी गुळ टाकला आणि आता गुळ चांगला असं वितळून घ्यायचा आणि त्याचा पाक बनवायचा. जोपर्यंत आपण म्हणजे पाण्यामध्ये जो वितळलेला गुळ टाकतो ना, त्याची जोपर्यंत कडक अशी गोळी बनत नाही तोपर्यंत तो पाक बनवतच राहायचा. जेव्हा पाक एकदम परफेक्ट बनेल तेव्हाच वडी खुसखुशीत बनणार आहे. बघू आता आज आपली वडी कशी बनते ते. आणखी आपला पाक नाही रेडी झालाय, तुम्ही बघू शकता. गुळ एकदम असा पातळ आहे, कडक गोळी व्हायला पाहिजे त्याची. इथे आपला पाक ऑलमोस्ट रेडी झालाय, याची कडक अशी गोळी बनलीये. आता काय करू, या पाकामध्ये आपण जे तीळ भाजले होते ते टाकू. इथे माझी वडी बनवून झाली आणि मम्मी इकडे चपात्या बनवते. भैयाला जेवायला दिले आणि हे पण येतील आता ऑफिसने, मग त्यांना पण गरमागरम जेवायला देणार. भैया कशी झाली पण याची भाजी? मस्त. खरं खरं नाही बघ, बहीण आहे म्हणून खोटा रिव्ह्यू देशील. इंटरनल पॉलिटिक्स रिव्हील करायचं नसते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.